नमस्कार. आम्ही येवला येथे प्रांत कार्यालयामध्ये सर्व ठेवीदारासह मी माझे हितचिंतक मित्र आणि सभासद आम्ही इथे आलो आहोत. निवेदन देण्याकरता साहेबांना विनंती केली की 2017 साली या संस्थेचा कारभार थोडा थांबल्यानंतर त्या टायमाला संस्थेची देणदारी होती 170 कोटी रुपये. 2020 पर्यंत आम्ही व आमच्या सहकाऱ्यांनी कोशिश करून फार मेहनत घेऊन साधारण 100 कोटी रुपये लोकांचे परत दिले. त्याच्यानंतर 2020 नंतर औसायकाची निवड झाली. औसायकाची निवड होऊन आज 4 वर्ष झाले. 4 वर्षात 4 कोटी रुपयेसुद्धा ह्या लोकांनी कोणाची वसुली केली नाही. आमच्या संस्थेचा माजी व्यवस्थापक तो साधारण येवल्यामध्ये 1968 साली त्याचे वडील येवल्यामध्ये आले. त्याला 1400-1500 रुपये त्याच्या वडिलाला पगार होता. आज तो 100 कोटीचा कसा झाला याची चौकशी होऊन याच्यावर कारवाई व्हावी. आणि औसायकांची निवड झाल्यानंतर 4 कोटी रुपयापर्यंत वसुली झाली. 4 कोटी रुपयाची वसुली ही सुद्धा आम्ही आमच्या सहकाऱ्यांनी 6-7 महिन्यामध्ये त्याचा पाठपुरावा करून काही छोट्या मोठ्या गोष्टी आहेत त्या विकून आणि त्यांना त्यांचे पैसे दिले. काही लोकांनी पैसे न घेता किंवा त्यांना करता ते प्रॉपर्ट्या त्यांनी घेतल्या. आता इथून पुढची जी कारवाई आहे, संस्थेची स्थिती अशी आहे की आजचं देणं आहे 65 कोटी आणि घेणं आहे 130 कोटी. 4 ते 5 कर्जदार एवढे मोठे आहेत, त्यांच्यावर 100% जर यांनी कारवाई करून जर यांना निर्बंध लावले तर आपला 100% देणदारी कमी होते. फक्त यांना इच्छाशक्ती महत्त्वाची आहे आणि कारवाई करणं महत्त्वाचं आहे. आम्ही औसायकांकडे गेलो वारंवार. कधी म्हणतात सांगा, त्यांनी आत्तापर्यंत 11 वेळेला माझं लिहून घेतलं पण एकही वेळेला कधी कारवाई केली नाही. तिथे औसायक वसुली अधिकारी शेंडे म्हणून यांची निवड केलेली होती. 31/3ला त्यांची मुदत संपली आहे. पण त्यांचे किस्से एवढे अनेक आहे का ते ज्याच्याशी बी बोलायचे मला सांगायचे काळजी करू नका, तिकडे गेले म्हणजे कुठेतरी एखाद्या छोट्या व्यवहारामध्ये लाखोचा भ्रष्टाचार ते करायचे आणि संध्याकाळी आम्हाला केलं तोपर्यंत त्याची पूर्ण माहिती संपून जायची. तो त्यांचा व्यवहार करून पुरवायचा. ते कुठल्या तरी एक पत्राचे कुठला तरी पोलीस टाईम असं काही पत्रक आहे काहीतरी नाशिकला, त्याचा तो पत्रकार आहे आणि त्या आधारे तो सगळ्यांना ब्लॅकमेल करतो, दादागिरी करतो आणि पैसे कमवतो. याच्यानंतर आम्ही आता सर्व शासनाचे जेवढे पदाधिकारी आहेत, प्रांतसाहेब आहेत, तहसीलदार साहेब, AR साहेब आहेत, DDR साहेब आहे, जॉईंट रजिस्टर आहेत, SP साहेब आहेत, येवला शहर पोलीस स्टेशन, सर्वांना आम्ही निवेदन देणार, विनंती करणार. तसं तर वर मुख्यमंत्री, सहकार मंत्री, पालकमंत्री सगळ्यांना देणार. पण या अधिकाऱ्यांना आम्ही सर्व देणार, यांच्याकडून काही मुदत घेणार. त्या मुदतीच्या आत जर याच्यावर कारवाई आणि नवीन अधिकाऱ्यांची निवड आणि ठेवीदारांचे पैसे देण्याची तळमळ नाही दाखवली तर आम्ही सर्व ठेवीदार फार पुढचं पाऊल म्हणजे अमरण उपोषणाकरता आम्ही इथे कार्यालयाजवळ आम्ही सगळेजण बसणार. तर त्यात आमची विनंती आहे, अधिकारी नेते सहकार मंत्री, जिल्ह्यातले 2-2 मंत्री आहेत. सगळ्यात मोठी बाब आपले 15,000 ठेवीदार आहेत. 15,000 ठेवीदारामध्ये साधारण 9,000 ठेवीदार हे शेतकरी आहेत. योगाने आपल्या जिल्ह्याचे जे माणिकराव कोकाटे जे मंत्री आहेत हे कृषी मंत्री आहेत. तर माझी त्यांना हात जोडून विनंती आहे की आपण याच्यामध्ये लक्ष घालून, दादाजी भुसे यांनी लक्ष घालून, इतर मंत्री आहेत, गिरीश भाऊ महाजन आहेत. गिरीश भाऊ महाजन हे पूर्वी फार काळ आपल्याकडे पालकमंत्री राहिलेत. आजही त्यांचा मोठा वरदस्ता ह्या येवला तालुक्यात नाशिक जिल्ह्यामध्ये आहे. माझी या निवेदनाद्वारे सगळ्यांना विनंती आहे की आपण दुसरं औरंगाबाद वगैरे शहरामध्ये ज्या अशाच काही घटना घडल्या याच्यामध्ये लक्ष घालून ठेवीदारांना जेवढी मदत केली तशीच आम्हाला मदतीची अपेक्षा आहे. आणि सर्व मंत्री महोदयांनी याच्यात विशेषकर गिरीश भाऊ कोकाटे साहेब आणि भुसे साहेब व सन्माननीय आमदार खासदार या जिल्ह्यातले आणि तालुक्यातले या सर्वांनी आम्हावर प्रेम करून आम्हाला आमच्यावर न्याय मिळावा अशी आमची सर्व ठेवीदारांकडून विनंती आहे. मी संस्थापक म्हणून बोलत नाही, मी व माझा परिवार आम्ही पण ठेवीदार आहोत. त्यामुळे आम्ही सर्व ठेवीदार म्हणून हे सगळं नियोजन करतोय आणि इथून पुढे पण ठेवीदार म्हणूनच आम्ही सर्व करणार आणि लवकरात लवकर आम्हाला न्याय मिळा अशी सर्वांना विनंती करतो.